श्रावण सोमवार आला आहे तर चवीला थोडा नवा ट्विस्ट पाहिजे ना। तर हे बघा, अगदी हटके आणि झटपट तयार होणारा क्रिस्पी साबुदाणा रोल्स। या रोलची चव अशी भन्नाट लागते आणि उपवासाला तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे। या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही, झटपट रेसिपी तयार होणारी ही रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी बनवून बघा, घरातले सगळे विचारतील हे काय नवीन आहे। तर आता रोजचं साबुदाणा खिचडी किंवा थालीपीठ नाही, तर यावेळी काहीतरी वेगळं करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ह्या बाउलनी 1 वाटी बाउल मी साबुदाणा घेतलेला आहे। तर हा मी आधीच भिजत ठेवलेला होता, तर याला मी भिजवून घेतलेला आहे 5 ते 6 तास। तर बघू शकता तुम्ही इथे मस्त छान दाणे फुललेले आहे पूर्ण साबुदाण्याचे आणि मोकळा सुद्धा छान झालेला आहे। तर आता मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले होते, याचं बारीक कूट करून घेतलेला आहे आणि 2 आलू घेतलेले आहे बॉईल करून। तर आता ह्या पूर्ण साबुदाण्याला आपण मोकळं करून घेऊया। असं हाताने व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं, म्हणजे त्याचे दाणे पूर्ण असे वेगळे झाले पाहिजे। तर आता इथे मी हे जे 2 आलू बॉईल करून घेतलेले होते, ह्या आलूला पण इथे मी मिक्स करून घेणार आहे। तर सर्वात आधी त्याला आपण फोडून घेऊया अशा हाताने। तर याच्यामधले जे आलू आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित फोडून घ्यायचे, त्याचे ज्या गाठी राहतात त्या राहिल्या नाही पाहिजे। अशा पद्धतीने छान फोडून घ्यायचं आणि हे फोडून झाल्यानंतर याच्यामध्ये मग आता आपण मसाले टाकून घेऊया। ही रेसिपी अगदी सोपी आहे, या रेसिपीला जास्त वेळ लागत सुद्धा नाही, अगदी कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी होते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा घरी। तर इथे मी आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे, इथे बारीक करून घेतलेला होता मी मिक्सरमधून। आणि आता इथे मी 3 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे, तुम्ही हवं तर मिरची स्किप पण करू शकता। आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे। तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही कोथिंबीर स्किप करू शकता। तर आता इथे मी 1 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे, तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर। तर इथे मी 2 चम्मच जिरं टाकत आहे। इथे मी 1 चम्मच सेंधा नमक टाकत आहे। हे उपवासाला सेंधा नमक वापरलं जातं, तुमच्याकडे सेंधा नमक नसेल तर तुम्ही साधं मीठ सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता। आणि हे मी आता पूर्ण जिन्नस मसाले हे ह्या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण नेहमी एकच एक खिचडी उपवासाला बनवतो आणि खातो, तर कंटाळा पण येतो, कधी कधी मग इच्छा पण होत नाही खायची। तर तुम्ही एकदा हे अशा पद्धतीने असे रोल्स बनवून बघा, आवडीने सगळेजण खातील, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील। तर बघा इथे मी चम्मचनी काही वेळ मिक्स करून घेतलेला आहे, पण चम्मचनी ते व्यवस्थित मिक्स होणार नाही, त्यामुळे हातानेच मिक्स करावं लागेल। तर बघा मी इथे हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हाताने असं प्रेस करून असं दाबून घ्यायचं। तो जो गोळा आहे तो साबुदाण्याचा आलूचा पूर्ण असा एकजीव झाला पाहिजे। तर आता इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेत आहे, अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं। आणि आता आपण इथे रोल करून घेऊया छोटे छोटे, खूप जास्त मोठे करायचे नाही, छोटे छोटेच करायचे। तर इथे बघा मी थोडासा गोळा घेतलेला आहे आणि असा हाताने असा प्रेस करून घ्यायचा, थोडासा असा लांबसर करून घ्यायचा आणि दोन्ही हाताने असा फिरवत न्यायचा, म्हणजे तो असा लांब गोळा बनतो। आणि थोडंसं बोटाने असं प्रेस करत, त्याच्यापेक्षा पण थोडंसं असं लांब करत न्यायचं असं। हे बघा तुम्ही बघू शकता मी कसा बनवत आहे। तर थोडंसं मग असं बोटाने असं लांबवत न्यायचं, म्हणजे आपले हे रोल असे तयार होतात। तर हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त रोल बनलेला आहे, खूप चिकट पण नाही आणि खूप सुकं पण नाही। तर हे परफेक्ट मेजरमेंट होतं। तर तुम्ही बघू शकता इथे आपला रोल तयार झालेला आहे। तर याला आता प्लेटमध्ये ठेवून घेऊया। अशाच पद्धतीने मी दुसरा पण रोल बनवून दाखवते तुम्हाला। तर तुम्हाला हवं तर तुम्ही रोल पण बनवू शकता किंवा टिकी पण बनवू शकता याची, तुम्हाला जशा शेपने बनवायचं आहे तशा शेपने तुम्ही बनवू शकता। तर हे बघा मी दुसरं पण रोल बनवून घेत आहे। तर याला पण असं चांगलं हाताने असं दाबून घ्यायचं आणि दोन्ही हाताने असं फिरवत न्यायचं, म्हणजे असं छान रोल तयार होतो। तर हे बघा दुसरा पण रोल तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त सुंदर तयार झालेला आहे दुसरा पण रोल।
तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पण रोल बनवून घेत आहे। तर हे बघा माझे पूर्ण रोल तयार झालेले आहे। तर अशा पद्धतीने मी पूर्ण रोल बनवून घेतलेले आहे। एवढे रोल झालेले आहे तेवढ्या एका वाटीच्या साबुदाण्याने। तुम्हाला जर या रोलपेक्षा छोटा साईज हवा असेल तर तुम्ही छोटे पण रोल बनवू शकता किंवा मोठा हवा असेल तर मोठा पण रोल बनवू शकता। तर आता ह्या पूर्ण रोल्सला आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तर इथे मी तेल ठेवलं होतं तापत, तर तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण इथे हे रोल्स तेलामध्ये सोडून घेऊया। तर हे बघा मी सुरुवातीला 3 रोल टाकलेले आहे आणि पुन्हा मी 3 रोल टाकलेले आहे। तर सुरुवातीला असं पलटवायचं नाही, नाहीतर मग ते तुटून जातील। तर 1 ते 2 मिनिट साधारण 1 मिनिट तरी असं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर मग असं पलटवून घ्यायचं। तर हे बघा हलकेसे गोल्डन कलर आलेला आहे यांना। तर यांना आता पलटवून घेऊया। तर इथे ना मी एक रोल जास्तचा झाला होता, ते त्याच्यामुळे ना हे रोल्स बरोबर फ्राय होत नव्हते, म्हणून मी एक रोल काढून घेतलेला आहे आणि हे 5च रोल मी इथे फ्राय करून घेतलेले आहे तेलामध्ये। तर तुम्ही ह्या रोलचं टेक्स्चर आणि कलर बघू शकता किती मस्त दिसत आहे। तर आता हे रोल्स आपण काढून घेऊया। हा असा कलर येईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये। आणि तुम्ही ह्या रोलचा आवाज बघू शकता किती मस्त येऊन राहिलेला आहे, म्हणजे आपले रोल मस्त क्रिस्पी झालेले आहे। तर असेच बाकीचे रोल्स आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तर इथे एका वेळेस जास्त रोल्स टाकायचे नाही, नाहीतर ते बरोबर फ्राय होत नाही आणि क्रिस्पीसुद्धा होत नाही आणि बरोबर शिजतसुद्धा नाही। तर 4-4 5-5च असे रोल टाकायचे। तुमच्याकडे जेवढं तेल तुम्ही वाट्यामध्ये टाकलं त्या तेलाच्या हिशोबाने तुम्ही रोल्स टाकायचे आणि तळून घ्यायचे। तर हे बघा आपले दुसरी पण बॅच तळून झालेली आहे। तर याला पण आता आपण काढून घेऊया टिश्यू पेपरवरती। तर हे बघा पूर्ण रोल्स माझे तळून झालेले आहे, किती सुंदर दिसत आहे आणि अगदी तेलसुद्धा पिलेलं नाही आहे। मी तुम्हाला दाखवते। हे बघा किती मस्त आवाज येत आहे, एकदम क्रिस्पी झालेले आहे, कुरकुरीत झालेले आहे छान। आणि तोडूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला। तर बघा किती सुंदर आवाज येत आहे आणि आतमधून पण छान शिजले आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता। रोज रोज ती खिचडी खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने काही नवीन रेसिपी ट्राय करा आणि मस्त खा आणि मस्त राहा। रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता तर ते मला कमेंट करून नक्की सांगा। श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।